75 वर्ष बेघर बाबांना नाशिक रोड पोलिसांच्या वतीने मानव सेवा वृद्धाश्रम मध्ये दाखल केले। याबाबत सविस्तर माहिती अशी की रंगनाथ नरहरी सहाणे राहणार आनंदनगर जगताप मळा नाशिक रोड यांनी एक इसम लक्ष्मण भिकाजी सहाणे वय वर्ष 75 राहणार साकूर तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक हा इसम फिरस्ता असून त्यास कोणीही नातेवाईक नसल्याचे सांगून नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे दाखल केले असता नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी AR गायकवाड यांनी त्यास मानव सेवा वृद्धाश्रम येथे दाखल केले। सदर इसमाची अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की मला येथे ज्यांनी दाखल केले ते माझे सख्खे चुलत भाऊ आहेत। तसेच 4 मुली नामे आशा राजू निमसे राहणार माड सांगावी, सुनीता वसंत चौगुले, जावई वसंत कारभारी चौगुले, अनिता घोटेकर राहणार मरहळ सिन्नर, मनीषा बालाजी आगडे राहणार गुप्ता हॉस्पिटल जवळ नाशिक रोड, तसेच बहीण जिजाबाई नारायण कुकडे राहणार साकूर तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक, पत्नी शांताबाई लक्ष्मण सहाणे वय 65 वर्ष राहणार संसरी गाव देवळाली कॅम्प असे व इतर नातेवाईक असल्याचे सांगत आहे। इतके नातेवाईक असूनही मानवसेवा वृद्धाश्रममध्ये दाखल का केले असा प्रश्न मानवसेवा वृद्धाश्रमच्या संचालक यांना पडला आहे। हे मानवसेवा वृद्धाश्रम गतिमंद, मतिमंद, निराधार, अंध, अपंग यांच्या सेवेसाठी असून काही लोक खरी माहिती लपवून खोटी माहिती सांगून येथे प्रवेश मिळवित असल्याचे समोर आले आहे। या वृद्धाश्रमाला कुठलेही शासकीय अनुदान मिळत नाही। जागेची मोठी अडचण असून एकही संबंधित शासकीय अधिकारी लक्ष देत नाही। याबद्दल मनात कायम खंत असून हे वृद्धाश्रम चालवायचे कसे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। तरी संबंधित फोटोमध्ये दिसणारे इसम लक्ष्मण भिकाजी सहाणे यांच्या नातेवाईकांनी आमच्या पत्त्यावर किंवा 88 88 46 29 57 88 88 46 29 57 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन संचालकांच्या वतीने करण्यात येत आहे। आज मानव सेवा केअर सेंटरमध्ये एक 75 वर्षाचे बाबा इथं आलेले आहेत। आज त्यांच्याकडून आपण त्यांची थोडीशी माहिती जाणून घेऊ। बाबा नमस्कार। नमस्कार। नाव काय तुमचं बाबा? लक्ष्मण भिकाजी सहाणे। इथं तुम्हाला कोणी आणून सोडलं? माझा चुलत भाऊ रंगनाथ नरहरी सहाणे। तर मी साकूर पाट्यावर पेट्रोल पंप इंडियन ऑइल पेट्रोल पंप होतो। तिथून ते मालक आले, ते मालकाला म्हणलं माझा भाऊ इथं, त्या भावाने मला नगरपालिकेच्या दवाखान्यात 3-4 दिवस ठेवलं। त्याच्यानंतर मला इकडे तुमच्याकडे आलं। बाबा तुम्हाला मुलं वगैरे मुली कोणी असेल ना नातेवाईक? 4 मुली आहे, त्यांचे लग्न व्हायले। ते तुम्हाला बघती नाही का? मग नाही, मी 15-20 वर्षापासून घरात नाही, त्याच्यामुळे मला बघते। बरं, ठीक। मॅडम नमस्कार। नमस्कार मॅडम, ते नवीन बाबा दाखल झालेले त्याच्याबद्दल आपण काय माहिती सांगू शकाल? लक्ष्मण भिका सहाणे 14/9/2025 रोजी मानवसेवा वृद्धाश्रमात बिटको मुक्तिधाम येथून पोलीस स्टेशन मार्फत आले। पण बाबांनी पण आणि पोलीस स्टेशनला पण अशी माहिती मिळाली की बाबांना कुणीच नाही आणि ते पूर्ण अनाथ आहे। पण आज 2-3 दिवस बाबांना येऊन झाले आणि थोडी विचारपूस मी केली तर बाबा म्हणतात ते मला 4 मुली आहे, नातेवाईक आहेत। तर सर असं सांगणं आहे की समजा नातेवाईक जर असतील तर नातेवाईक कुठे बाबांना शोधत असतील तर मानवसेवा वृद्धाश्रमात लक्ष्मण भिका सहाणे बाबा आहेत, त्यांनी मानवसेवा वृद्धाश्रमाशी संपर्क साधावा। आज मानवसेवा वृद्धाश्रमात 88 लोक आहे, वयोवृद्ध आहे आणि 350 ते 400 लोक वेटिंगवर आहे। तर माझ्या मायबाप दानदात्यांनो, मानवसेवा वृद्धाश्रमाला दानाची खूप गरज आहे। आपण होईल तितकं मानवसेवाशी संपर्क साधून बघून। नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नाशिक शहर।